प्रतिनिधी आमच्या समवेत आहेत. दोन्ही कॅप्टन या पण चिठ्ठीचा कार्यक्रम केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. सावध संघ आणि स्वर्गाव संघ. जाऊया मित्रांनो. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. गेम ऑन होतोय. पंचांनी ग्रीन सिग्नल तिथं ओपन केलं. मी एकच म्हणेन मित्रांनो, बल्ला उठे तो शोर मच जाए, गेंद गिरे तो दिल धड़क जाए. बल्ला उठे तो शोर मच जाए, गेंद गिरे तो दिल धड़क जाए. हर चौका छक्का एक जश्न बन जाए, जब टीम खेले तो देश मुस्कुराए. सुरुवात झालेला आहे चोदरपाडा टीम कडनं. पहिला चेंडू आपण बघितला तेजसचा. हा डॉट चेंडू येतोय. होम ग्राउंड वरती खेळत असताना गावदेवी वांद्रे संघ. पुढचा बॉल तेजसचा आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. पंच पाहतायत आपण हिरा मनखरकर सरांना आणि स्क्वेअर लेगचे पंच आहेत सुमित देशमुख सर. खानिवलीचे बिलॉंग करतायत. वासिन खानिवली. एक चांगली पंचांची कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सामना खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आपल्या खुर्ची सोडू नका आणि या सामन्याचा आनंद घेत राहा. मनोरंजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. इथे काय घडतोय धावचीच्या रूपाने. पहिला धक्का लागतोय तो वांद्रे संघाला. पहिला मागे परतावं लागलाय धावचीच्या रूपाने. गणेश पाटील होता. कॉल वेट नव्हता. गणेश पाटीलला असं वाटलं की धाव होईल, परंतु जयची थोडी कुठेतरी कमतरता भासली तिथे आणि धावचीच्या रूपाने मात्र माग परतावं लागलंय. पहिला धक्का लागतोय होम ग्राउंड मध्ये खेळत असताना मात्र वांद्रे संघाला. चर्चा केली आम्ही टॉस बॉक्स मध्ये. कॅप्टनने सांगितलं की आम्ही नक्कीच धावांचा पाऊस पाडू या मैदानावरती. चौफेर फटकेबाजी करू, कारण की होम ग्राउंड आहे. सर्व डावपेच त्या संघाला माहित आहे. परंतु या समोर संघ आहे चेंज द गेम. चोदरपाडा संघ कमी लेखून चालणार नाही. पहिला पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. कंपल्सरी आपण पाहतोय इथे. पुढचा चेंडू आणि नो चेंडू येथे पंचांनी मात्र घोषित केलेला आहे. यस, कारण की चोदरपाडा संघ कंपल्सरी एक मागे प्लेअर आपल्याला ठेवायचा असतो. यस, नाव बॅक टू क्रिकेट. काय हरकत नाही. प्लेअर आहे एक आपण पाहतोय बॅकवर्ड मध्ये. फटका खूप चांगला आहे. गणेश पाटीलचा सजवलाय. 4 क्षेत्ररक्षकांची रेस लागलाय आणि इथं विजय झालाय. चेंडू दुसरा काहीतरी कारनामा करून दाखवा, ज्यामुळे मात्र प्रेक्षक जरा मंत्रमुग्ध होतील. आणि डीजे आपण थोडा एक हिप हॉप गाणी लावायचे आहेत डान्सिंग अंपायर साठी. वाह, क्या बात आहे. हा कुठला प्रकार आहे. उलटाच बॉल होता. इथे मात्र लॉप करायचा होता. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून दूरवरून आलेला आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्याच्या रूपांतरामध्ये कन्वर्ट झालाय. त्या म्हणजेच 2 धावा. 2 धावाने पुढे धावसंख्या आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय गोलंदाज तेजसचा. सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगले राहिले तेजसचे. त्याच्यानंतर मात्र गणेश पाटीलने या 4थ्या चेंडूवरती मात्र हल्ला चढवला चौकाराच्या रूपाने. आता धावा झालेल्या आहेत 8 आपण पाहतोय. पुढचा गणेश पाटील साठी हा चेंडू बॅटची एज लागली होती आणि मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावेसाठी वंश पाटील आहेत आमच्या समोर समालोचन कक्षेच्या समोर आणि व्हिडिओग्राफर आहेत. खूप चांगले त्यांच्या माध्यमातून छायाचित्र टिपले जातात
आणि क्षणाला मात्र इंस्टावरती त्या व्हिडिओ इथे मात्र रिलीज केल्या जातात. वंश पाटील या ID ला आपण फॉलो करा मित्रांनो आणि त्यांना या महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये त्यांना प्रसिद्ध करा. खूप चांगली त्यांची कामगिरी आज या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झालेल्या आहेत 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. षटक समाप्त झालेले आहेत. पंच पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती नो बॉल, पाचव्या चेंडूवरती चौकार, 6व्या चेंडूवरती 2 धावा आणि 7व्या चेंडूवरती 1 धाव. यस, षटक समाप्त झालेलं आहे. धावा झाले 9, एक गडी बाद झालेला आहे. आपण पाहतोय तो वांद्रे संघाचा. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल. 3 संघ राहतील. या शेवटच्या क्षणाला आपण पाहणार आहोत सावाद आणि सोरगाव एक संघ आणि याच्यामधून जो संघ विजेता होईल तो संघ. विजेता संघाची चिठ्ठी यामध्ये टाकलेला आहे. 3 चिठ्ठ्या आता इथे मात्र थोडेच वेळात आमच्या मंचावरती चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल. जाऊया मॅच कडे मित्रांनो. मॅच खूप महत्वाचा आहे. पहिलाच बॉल कुणालचा आपण पाहावा लागेल. पंच सांगता की थोडासा बाहेर होता चेंडू. यस, बॅटची एज लागली होती. क्या बात आहे. आता पंच आहेत त्यांना माहित असेल तिथे बॅटची एज लागली आणि मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज निखिल. निखिल साठी हा चेंडू पुन्हा एकदा अपील, स्ट्रॉंग अपील आणि उंच गोलंदाजी केली जातोय. जबरदस्त गोलंदाजी कुणालच्या माध्यमातून भारी पडला जातोय वांद्रे संघावरती. आता मात्र पहिला डॉट चेंडू आल्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट इथे मात्र कॅरी केली जातोय. जबरदस्त नजराणा या मैदानावरती मात्र गोलंदाजीचा तोफखाना असलेला हा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज द गेम सोदरपाडा बी संघ, नावातच त्यांच्या चेंज द गेम आहे. शेवटपर्यंत गेम चेंज करू शकतात असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू डबल बॅट लागलेला आहे. स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या क्षेत्रामध्ये, तोपर्यंत मात्र एकच धाव मात्र मिळेल. सूरज येतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे. धाव संख्या झाले 10 याकडेवरती. मित्रांनो, सामना खूप महत्वाचा आहे. शेवटपर्यंत संघर्ष या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या बाबतीत शंकाच नाही. एका बाजूने धारदार गोलंदाजी केली जातोय. हो, उडवलाय चेंडूला हवेमध्ये, परंतु फटका फसला इनफिल्डच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक होता तिथे आपण बघितलं तर अबाईने काय जेल टिपलाय आणि अजून एक गणेश पाटीलची केली संपुष्ट होतोय. धक्का लागतोय तो चौथा वांद्रे संघाला. खूप एक धाव मोठे फटक्यापासून वंचित ठेवलेला आहे. कारण स्वतःचा होम ग्राउंड आहे दीपराज. जर तसं जर विचार केला तर 40 ते 50 धावा आवश्यकता होत्या. कारण पूर्णपणे या मैदानाची त्यांना जाणकारी आहे, परंतु तशी बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाही. पोलर लेनचा चेंडू होता आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये जात असताना. अशा रीतीने दुसरा षटक समाप्त झालाय आणि धावा लावल्या जातात त्या फक्त 12. 3 धावा खर्च करतोय कुणाल. व्हेरी गुड बॉलिंग. 2 गडी बाद केलेला आहे. काय गोलंदाजी केलेला आहे, अतिशय चांगले. बघा इथे मात्र पेश करत असताना हिला का तुम्हारा और धमाका हमारा इथे मात्र पेश करत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय कुणाल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय सोदरपाडा संघ. आपण जास्त वेळ घेऊ नका. तिसऱ्या षटकांचा सामना आपल्याला पाहतोय. 3 षटक आहेत
आणि 3 षटकांमध्ये आपल्याला फक्त 15 मिनिटं दिलेले आहेत. याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे प्रत्येक संघाने. निशांत पाटील इथे उपस्थित झालेले या क्रीडानगरीमध्ये. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण मंचावरती आपलं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. जाऊया मॅच कडे. नाव बॅक टू क्रिकेट, जिथे मात्र मॅच रंगलाय दोन संघांमध्ये. पहिलाच बॉल लॉब केलाय. ओ हो हो हो, क्या बात आहे. होईल का सीमा पार? पाहायचंय तिथे. चेंडू जातोय, सीमा पार जातोय. पंचांचा इशारा येतोय. षटकार. षटकारांच्या हॅट्रिक साठी मंगेश भुते साहेबांकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक इथं लावण्यात आलेलं आहे. सॉरी, निलेश भुते यांच्याकडनं मात्र षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक इथं लावलेलं आहे. पहिला षटकार आलेला आहे दीपराज. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. सुरजसाठी हा चेंडू पावा लागेल. कॉट बिन आणि इथे मात्र लिडिंग एज लागते जाते बॅटची. अजून एक गडी बाद होतोय वांद्रे संघाचा. सूरज बाद होतोय. ज्या सूरजने मात्र एक षटकार ठोकला होता त्या सूरजला मात्र पवेल्यांचा रस्ता दाखवला भारूपने. मागील मॅचचा हिरो आहे भारूप. काय प्रभावित गोलंदाजी केली पहिल्या सामन्यामध्ये आणि सामनावीराचा पुरस्कार या भारूपने मात्र पटकावला. आणि या भारूपला मात्र स्लोगिंग वर षटकामध्ये इन्व्हाइट केलं जाते. तशा प्रकारची मात्र गोलंदाजी करावी लागेल. भारूपवरती भव्य दिव्य स्वागत केला होता, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केला जातोय तो भारूपच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर मात्र विकेट. नवीन फलंदाज आता मात्र मैदानावरती दाखल झालाय. जितेश पाटील. पुढचा बॉल भारूपचा स्लोवर गतीचा चेंडू फेकला होता स्वतः फलंदाज आणि मैदान सोडलाय. काय क्रिकेट आहे, त्याला माहित आहे बॅटची एज लागलाय, मला इथं राहून चालला नाही. आणि अजून एक बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा विकेट इथं प्रस्थापित झालेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, जबरदस्त. मी एकच म्हणेन चौदरपाड्या संघासाठी, बल्ले की धार में है जीत की बात, क्रिकेट के मैदान में चलती है सत्ता, गेंद की रफ्तार में छुपा है जोश, मैदान में बिखरे हम सबके हौसले की कोश, चौको छक्के की गूंज में है मस्ती, हर क्रिकेट प्रेमी के दिल में है यही हस्ती. काय गोलंदाजी केली जातोय इथे मात्र चौदरपाडा बी या संघाकडनं. भारूपने प्रभावित केलेलं आहे. गोलंदाजीचा बोलबाला राहिलेला आतापर्यंत. जरी षटकार आला असला दीपराज तरी मात्र कमबॅक करून दिलेला आहे आपल्या संघासाठी. सामना खूप महत्वाचा आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी तशी केली जात आहे. लॉब केलाय ऑन साइडला चेंडू पावा लागेल. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना डिक झोन मध्ये एक धाव मात्र मिळेल. एखादा मोठा फटका, एक चांगली संख्या आपण उभारू शकता वांद्रे संघ जर विचार केला तर. धावा झाल्या 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये तेजसने पॉवर प्लेच्या 9 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर कुणालने पूर्णपणे या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली, ती म्हणजे 3 धावा खर्च करीत 2 गडी बाद केले. त्याच्यात पावलावर पाऊल ठेवत गोलंदाजी करतोय भारूप. हा चेंडू लॉब करायचा होता, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते भारूपच्या माध्यमातून. मागे ठेवलाय, फिंगर रोल करत असताना बघा ऍक्शन किती छान आहे. आपण स्क्रीन होते पाहू शकता. खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फिंगर रोल करत असताना थोडासा मागे हात ठेवतोय गोलंदाजी करत असताना भारूप, आणि तसा मात्र स्पेस केला जातोय त्याच्या माध्यमातून.
हा चेंडू लॉब केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अव्याख्याच्या बाहेर मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा ते षटकार येतोय आणि पंच हिरामण खरकर सांगतायत की हा चेंडू नो होता आणि फ्री हिट असेल. हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पंचांसाठी सुद्धा. मनोरंजन करत असताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू आणि हीच तर दहशत आहे हिरामण खरकर सरांची. पुन्हा एकदा रिलीज होईल फ्री हिट. नो चेंडू आल्यानंतर कंटिन्यू मात्र फ्री हिट असेल. गोलंदाज भारपोरते आता मात्र दबाव निर्माण झाला. षटकार आल्यानंतर भरपूर वेळानंतर मात्र धावसंख्या पुढे सरकते ती 27. बॅटची एज लागली होती आणि मात्र डिक्लेअर झोन मध्ये जात असताना चेंडू एका धावेसाठी अशा रीतीने 28 धावा बनवल्यात पहिल्या इनिंग्स मध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी वांद्रे संघाने. आणि 29 धावांचं एक लक्ष ठेवलेलं आहे, टार्गेट सेट केलेलं आहे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 29 धावा या मात्र बनवायच्या आहेत. चेंज द गेम चोदरपाडा संघाला. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या टॉस बॉक्स मध्ये, नाही सॉरी माफ करा, आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. सावध संघ आणि सोरगाव बी हा संघ आणि विजेता संघ असेल. इथे चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल. कोणाच्या नावाची चिठ्ठी असेल या पण पाहूया आमच्या स्क्रीन वरती. ओ हो क्या बात आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स सोरगाव बी या संघाची चिठ्ठी निघालेला आहे आणि तो संघ थेट पोहोचलेला आहे क्वार्टर फायनल मॅच मध्ये. त्यांचं हार्दिक अभिनंदन. याच्या नंतरचा होणारा मॅच असेल तो म्हणजेच 9100 एकविरा स्पोर्ट्स सावध विरुद्ध विजेता संघ. या 29 धावा बनवायच्या आहेत दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळेस खेळाला सुरुवात होईल. मित्रांनो मी थांबतोय, आपण जाऊ नका कुठे. आपली खुर्ची नक्कीच पक्की करून ठेवा आणि ऐकत राहा पुन्हा एकदा वाईज ऑफ खांबाळ्याचा एक गोड आवाज मिस्टर दीपक सुतार सरांना. थँक्यू, धन्यवाद सो मच. पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आई गावदेवी वांद्रे आयोजित वांद्रेकर 2026 पर्व तिसरं पहिला दिवस क्रिकेटचा हा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट, प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट, समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सर्वजणांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील स्वागत. दुसऱ्या इनिंगमध्ये सामना जिंकण्यासाठी चौदरपाडा टीमला जो संघ आज चेंज द गेम या नावाने या मैदानामध्ये उतरले, चौदरपाडा बी संघाला 29 धावांची आवश्यकता 3 ओव्हरमध्ये. म्हणजेच समीकरण सोपं आहे. 9.75 ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. सोपं समीकरण असेल.
परंतु ते डिफेन्स करण्यासाठी चांगली गोलंदाजी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये करावी लागेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोचली गेली. स्ट्राईकला तेजस, नॉन स्ट्राईक एंडवर बबल्या. स्ट्राईकवर तेजस. पहिलं षटक गणेश पाटील यांचं, जे स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून देखील सातत्याने काम करतात. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल मागचा पाय वाकवत असताना ऑन साईडला स्लॉग इट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. डॉट बॉलने गणेश पाटीलने ओव्हरले केली सुरुवात. षटकारांची हॅट्रिक ठोकली तर चौदरपाड्या बी टीमला 3000 रुपये दिले जातील. नरेश चौधरी जे क्रिकेटपट्टू आहेत 40+ मध्ये ते सध्या ते खेळत असतात त्यांच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण का समीकरण थोडंसं सोपं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ओव्हर पिच होता, लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड फटका. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक जितेश त्याच्या हातामध्ये बॉल. सिंगल येते. खातं ओपन झालं तेजसचं. त्याने आपल्या टीमचं देखील खातं ओपन केले, परंतु या खात्यामध्ये धावपलकावर 29 धावांची गरज असेल 18 बॉलमध्ये. पहिल्या 2 बॉलमध्ये एक सिंगल धाव गणेश पाटीलने खर्च केली. राईट हँड बॅटरसाठी मिड विकेट डीपमध्ये लॉंगॉन एक ठेवला गेलाय. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन मिड ऑफ, मिड विकेट सर्कलच्या आत. यावेळी हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय. हवेत बॉल मागे जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न. कॅच सुटली. प्रयत्न चांगले केले आहेत. कॅच सुटल्यानंतर 2 धावा पूर्ण होतील. चांगला प्रयत्न. अशा पद्धतीने मागे जात असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल पकडणं थोडंसं कठीण आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय हेलिकॉप्टर स्टाईलने ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू उडवला होता. पुलर लेनचा हा बॉल होता आणि मागे जात असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. 2 धावा आलेत. बबल्याच्या बॅटमधून 2 धावेच्या मदतीने धावपलक 3 वर जाऊन पोहोचले. ऑफ साईड पूर्णपणे सर्कलच्या बाहेर खाली ठेवले. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवले गेलेत. ओव्हर द विकेटने बबल्यासाठी फुल टच होता. इलिव्हेशन नाहीये, ताकद झोकली होती. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये जात असताना सिंगल येते. एकेरी दुहेरी धाबाने देखील सहजतेने या धाबा होऊ शकतात कारण का 29 धावांचे लक्ष आहे, परंतु हे समीकरण थोडंसं कठीण आहे डिफेन्स करणं वांद्रे टीमसाठी. तेजस स्ट्राईकवर. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवला. इनसाइड आउट फटका, कडक चौकार. फलंदाज तेजसच्या बॅटमधून. स्टंपच्या बाहेर बॉल ठेवतो त्यावेळेस तुमची फिल्डिंग डीप कव्हर मध्ये ठेवणं गरजेचं होतं. पॉवर पिचचं षटक आणि सर्कलच्या आतमध्ये ऑफ मध्ये सर्व क्षेत्ररक्षक ऑफ स्टंपच्या बाहेर ओव्हर पिच होता. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर कडक चौकार ठोकला तेजसने. पहिल्या 5 बॉलमध्ये गणेश पाटीलने 8 डबा खर्च केलेत. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं सजवलं असं म्हणावं लागेल कारण का ओव्हर पिच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला आणि चांगला क्लासिकल फटका पाहायला मिळाला फलंदाज तेजसच्या माध्यमातून. 3 चेंडू फेल्स केले तेजसने. 5 धावांचं योगदान दिले. शेवटचा बॉल या ओव्हरचा. पुढे आलेत. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. बॉल जाईल डी झोन मध्ये. मिळते सिंगल. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चौदरपाडा बी टीमची धावसंख्या बिनबाद 9. सरासरी जी पाहिजे ती सरासरी आली, परंतु विकेट प्राप्त करता आली नाही पहिल्या ओव्हरमध्ये गणेश पाटील यांना. आणि आता 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. इथून जर आपण रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 10ची सरासरी गाठावी लागेल. प्लस पॉईंटचा विचार केला तर चेंज द गेम चौदरपाड्या टीमचे कोणती विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. हा प्लस पॉईंट. वांद्रेकर चषक आई गावदेवी वांद्रा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचाच पहिला दिवस संध्याकाळचं सत्र जिथे आता विजेता संघ फाईट करेल. 9100 एकविरा साबादच्या विपक्षामध्ये क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय सोरगाव बी टीमने. आणि क्वार्टर फायनल मधील उपविजेता संघ असेल म्हणजेच पराभूत स्वीकारणाऱ्या संघाला देखील ट्रॉफी दिली जाईल. हे वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. आणि ती ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली त्यांची देखील आपण करूया चर्चा. अविनाश जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफी पुरस्कृत 4 ट्रॉफी पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. वायफायची सुविधा मयूर भजाके यांनी केली. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची गरज. विकेट घेऊन चांगले चेंडू टाकावे लागतील, निर्धाव चेंडू काढावे लागतील दुसऱ्या ओव्हरमध्ये वांद्रे टीमला. दुसरं षटक रितेश समोर बॅटर बबल्या. ओव्हर द विकेटने बबल्यासाठी लेन चांगली होती. बुंदा टाकला होता. खूपच चांगला खोदून काढलाय समोर स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना. सिंगल येते. दुसऱ्या ओव्हरमध्ये मॅचचं चित्र स्पष्ट होईल. इथे जर चांगली गोलंदाजी केली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या चौदरपाडा बी टीमवर.
त्याच्यासाठी प्रयत्न खराबले ते रितेशने जर चांगली गोलंदाजी केली अचूक टप्पा भेदक मारा केला तर संधी मिळू शकते, कारण 11 बॉलमध्ये असून 19 धावांची आवश्यकता आहे. तेजसने 4 चेंडू फेस केले, 6 धावांचं योगदान दिले. बबल्याने 3 चेंडू फेस केले, 4 धावांचं योगदान दिले. सलामीची जोडी अजूनही चौदरपाडा बी टीमची सुरक्षित आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने तेजससाठी खाली राहिलाय, पडल्यानंतर खूपच खाली राहिला, बॅट हवेतून फिरली, धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी थोडीशी चुकी केली विकेट किपरने, गोलंदाजाने, आणि या चुकीचा फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. बायच्या रूपाने एक सिंगल धाव येते. मिस्टर हॅरिसर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये इशारा करत असताना मिस्टर हॅरिसर हिरामन सरांनी आज आपल्या नृत्याच्या जोरावर सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मन जिंकलं, मंत्रमुग्ध केलं. डान्सिंग एम्पायर म्हणून सातत्याने संपूर्ण भारत देशामध्ये हे नाव चर्चेत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये सातत्याने आपण यांना पाहतोय. त्यांचं विशेष धन्यवाद की आज आपण वेलात वेल कडून या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि मनोरंजन केलं. बबल्या स्ट्राईक एंडवर गोलंदाज रितेशसाठी अकुट टप्पा होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या आतमध्ये येऊन खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल खाली राहिला. पिचिंग झाल्यानंतर मागील 2 बॉलचा विचार केला तर बॅट हवेतून फिरली, पिचिंग झाल्यानंतर बॉल खाली राहतोय. 2 बॉल डॉट आलेत. मागच्या बॉलवर बायच्या रूपाने एक सिंगल धाव आली होती. टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. 9 बॉल शिल्लक. 9 बॉलमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता. 9 बॉल आणि 18 धावा, समीकरण आता जड झाले. चौदरपाडा बी टीमसाठी मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. बबल्याच्या बॅटमधून येईल का बॉल? हवेत, बॅटची एज, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदरच पडलाय. त्यानंतर 2 धावा पूर्ण होतील. कॅच जर पकडली असती तर या 2 धावांचं संरक्षण झालं असतं, थोडासा दबाव अजूनही वाढला असता, परंतु मिस्टर हॅरिस सर आता तिकडे गेलेत. विचारले क्षेत्ररक्षकाला की काही दुखापत झाली आहे का, याची आता चर्चा होईल. आउटफील्ड या मैदानाची थोडीशी खराब आहे, हे आपल्याला माहीतच आहे. 2 धाबा येत असताना तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 वर. 16 धाबांची गरज. बॉल शिल्लक राहिलेत 8 बॉल, 16 धाबांची गरज. ही कॅच पकडली असती तर 2 धावांचं संरक्षण झालं असतं, परंतु प्लस पॉईंटचा विचार केला तर विकेट अजून गमावली नाही, म्हणजे शेवटच्या ओव्हरपर्यंत हाणामारी होऊ शकते. ही रणनीती असू शकते चौदरपाडा बी टीमची की विकेट टेकून ठेवू आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये या धावा चेस करू, परंतु या 2 पैकी 1 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल, तरच या मॅचमध्ये चौदरपाडा संघ आपली बाजी, आपलं अस्तित्व टिकून ठेवेल. ही ग्रामीण लढाई आहे. गावासाठी आपण मैदानामध्ये उतरत असतो, स्वतःच्या नावाचा नाही परंतु गावाच्या नावाचा गणवेश परिधान करून गावाचं नेतृत्व आपण करत असतो. ग्रामीण क्रिकेट ओव्हर द विकेटने बबल्यासाठी लेन फुल टॉच समोर उडवला, इनफिल्डला कव्हर करत असताना लॉंग मध्ये पाठवले. चांगले क्षेत्ररक्षण जितेच्या माध्यमातून दुसरी धाव रोखता आली नाही. पुन्हा 2 धावा येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची संधी, नॉन स्ट्राईक एंडवर फेकी करणं गरजेचं होतं. ओव्हर थ्रो, या एकूण मिळतील 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वांद्रे टीमच्या माध्यमातून. जिथे फक्त 2 धावा होत्या तिथे एक्स्ट्रा 2 धावा खर्च केल्यात आणि मागचा झेल. अशा 4 धावा या मॅच मध्ये वांद्रे टीमला मागत पडू शकतात. ज्यावेळेस तुम्ही लो स्कोरिंग मॅच मध्ये डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये उतरता त्यावेळेस तुम्हाला क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाची साथ लाभली तर धावा वाचवल्या जातात, गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील वाढला जातो आणि आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे की जी जिंकण्याची खात्री देत नाहीत परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा या आत्मविश्वासाच्या माध्यमातून मिळत असते. चौकार आलाय. टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले. आता 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 7. हा बॉल डॉट येणं गरजे असेल वांद्रे टीमसाठी. फलंदाजी गोलंदाजी मिळाली नाही तरी देखील गावाच्या नावासाठी आपण मैदानामध्ये उतरत असतो. गावाचं नाव, गावाची ओळख, गावाची चर्चा सातत्याने या क्रिकेटच्या नकाशावरती निर्माण व्हावी म्हणून आपण मैदानामध्ये 11 खेळाडूंना घेऊन या ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती उतरत असतो. तो ग्रामीण क्रिकेट 7 थरार. 7 बॉल 12 धावांची गरज. ओव्हर द विकेटने ओव्हर पिच होता, हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय मिड विकेट कडे. गॅप मधून चेंडू चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत 2 धावा. तिसरी धाव येईल का? धावबाची संधी आणि ते विकेटचं पतन. धावबाच्या रूपाने पहिली विकेट. 2 धावा या शेवटच्या बॉलवर आल्या. टीमची धावसंख्या 19 वर. 6 बॉल शिल्लक. 10 धावांची गरज. प्रेक्षणीय मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते वांद्रेकर चषकाच्या माध्यमातून. एकीकडे आई गावदेवी वांद्रे संघ तर दुसरीकडे संघ चौदरपाडा बी. चेंज द गेम. चौदरपाडा बी संघ ज्यांच्या नावामध्येच गेम चेंज करण्याची ताकद आहे असा संघ यांच्यामध्ये ही लढाई.
यानंतर अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. यातील विजेता संघ फाईट करेल. 9100 एकवीर स्पोर्ट साबाच्या विपक्षामध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. नशिबाची चिठ्ठी सोरगाव बी टीमची निघाली आहे. असे अजूनही 2 सामने शिल्लक. आज खेळायला संधी मिळाली नाही तरी देखील मी संघाचा पाठीराखा म्हणून मैदानामध्ये जाईन ही भावना ठेवून आपण गावाच्या क्रिकेटसाठी या मैदानामध्ये उतरत असतो. तो ग्रामीण क्रिकेटचा थरार सध्या या वांद्रेकर चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मॅच रंगली. 6 बॉल 10 धाबांची गरज. 3 ओव्हरमध्ये 29 धाबांची गरज होती आणि आता मॅच रंगली. एकीकडे चौदरपाडा संघ तर दुसरीकडे वांद्रे संघ म्हणजेच आयोजन कमिटीचा संघ यांच्यामध्ये ही लढाई, हे युद्ध आता रंगेल. विकी याच्याकडे गोलंदाजाची जबाबदारी दिली गेली. विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर कुणाल, स्ट्राईक एंडवर फलंदाज कुणाल, नॉन स्ट्राईक एंडवर कुणाल, स्ट्राईक एंडवर तेजस ज्याच्या बॅट मधून या इनिंग मध्ये एक चौकार देखील आलाय. 6 बॉल 10 धावांची गरज. 10 धावांची गरज. 6 बॉल शिल्लक. शौर्य जाधव यांच्याकडून 1000 रुपये दिले येतील. वांद्रे संघ जिंकला तर हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवलाय. तेजसच्या बॅट मधून हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा उत्तुंग षटकार. या षटकारानेच मॅचची हवा पूर्णपणे बदलली. मॅचचं रूप पूर्णपणे बदललंय. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी पुढ्यात टाकला होता ओव्हर पिच चेंडू. त्याला हेलिकॉप्टर स्टाईलने समोर डाऊन द ग्राउंड हा पटका सजवला बॅटर तेजसने आणि मॅचचं चित्र आता पूर्णपणे बदलवलं. 5 बॉल 4 धाबांची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. तेजसची विकेट महत्वाची असेल. विकीने जर ही विकेट घेतली तर थोडासा दबाव निर्माण होईल, परंतु आता पहिल्याच बॉलवर षटकार खर्च केलाय म्हणजेच विकी बरोबर थोडासा दबाव असेल. स्विचिट करण्याचा प्रयत्न. पुलरलेनचा हा बॉल अपील केली, उचलून धरले. विकेटचं पतन. दुसरा गडी बाद. दुसरा झटका लागलाय. आवश्यकता होती का स्विचिट करण्याची? बाद केलं फलंदाज तेजसला. गोलंदाज विकीने ज्याची आपण चर्चा करत होतो. एखादा डॉट बॉल आला तर थोडासा दबाव, एखादी विकेट आली तर दबाव निर्माण होईल चौदरपाडा बी टीमवर आणि तो आता दबाव निर्माण झाले. 4 बॉल शिल्लक. 4 धाबांची गरज. अजून संपलेली नाहीये. मॅच अजून ऑन आहे. 50-50 परिस्थितीमध्ये हा सामना जाऊन ठेपलाय. 4 बॉल 4 धावांची गरज. स्कोर चांगला बनवला नाही पहिल्या डावामध्ये. 29 धावांचं लक्ष होतं. तेजस वारकेच्या बॅट मधून जो षटकार आलाय तो खूप महत्वाचा होता. एक चौकार देखील या त्याच्या बॅट मधून आला होता, परंतु त्याची विकेट गेली आहे. तेजससाठी राम चौधरी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की तेजस आताच लंडनवरून आलंय. तेजस वाकडे लंडन रिटर्न म्हणून त्याची ओळख सातत्याने या भिवंडी तालुक्यामध्ये राहिली. ज्या कामासाठी तेजसला पाठवलं होतं ते काम त्याने केले. 4 बॉल 4 धाबांची गरज. विकीचा बॉल. पुलरलेनचा समोर स्ट्रेट ड्राईव्ह केले. बॉटमॅनचा वापर करत असताना मिडऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तो परत सिंगल येते. 3 बॉल शिल्लक आणि 3 धाबांची गरज. मॅच प्रेक्षणीय होईल का, शेवटपर्यंत जाईल का याकडे नजर असतील आता सर्वांच्याच. 2 विकेट गेले. टीमची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. स्ट्राईक एंडवर बॅटर कुणाल. हेमलने सिंगलने आपल्या डाबाला सुरुवात केली. एखादा डॉट बॉल आला तर दबाव निर्माण होऊ शकतो चौदरपाडा टीमवर. राईट हँड ओव्हर द विकेटने कुणालसाठी समोर लॉफ केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये झेल. विकेटचं पतन. तिसरा झटका लागलाय चौदरपाडा बी टीमला. फलंदाज बाद होईल कुणाल. डॉट पण चर्चा करत होतो परंतु विकीने विकेट मिळून दिली. जरूर या ओव्हरमध्ये एक षटकार खर्च केला विकीने पहिल्याच बॉलवर, परंतु त्यानंतरच्या 3 बॉलवर 1 धाव देत असताना 2 महत्वाच्या विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेत. 2 बॉल शिल्लक 3 धावांची गरज. ओव्हर पिच होता. बॅट ऑन साईडला फिरली. बॉल समोर गेला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल. डक्सच्या माध्यमातून चांगलं झेल पकडलं गेलंय. चांगल्या कॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये
खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं वांद्रे टीमच्या माध्यमातून. ओव्हरथ्रोच्या रूपाने गेलेल्या 2 धाबा, कॅच सुटली तिथे 2 धाबा गेल्या. या 4 धाबा कुठेतरी या महत्वाच्या सामन्यामध्ये महागात पडत असताना गावदेवी वांद्रे टीमला. परंतु मॅच अजून संपली नाहीये. 2 बॉल 3 धाबांची गरज. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर हेमंतची साथ देण्यासाठी अभय, ज्याला भय नाही असा अभय नावाप्रमाणे खेळ दाखवेल का? 3 धाबांची गरज. 2 बॉल शिल्लक आहेत. राईट हँड बॅटरसाठी स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. लॉंग ऑन पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक देखील डीप मध्ये. 2 बॉल 3 धाबांची गरज. सिंगल धाबा येईल, चौकार येईल, 2 धाबा येतील. या चेंडूवर काय घडेल याकडे आता सर्वांच्या नजरा. एकीकडे चौदरपाडा बी संघ तर दुसरीकडे आई गावदेवी वांद्रे संघ. आई गावदेवी वांद्रे आणि चौदरपाडा यांच्यामध्ये लढाई. 3 धाबांची गरज. 2 बॉल शिल्लक. कमी गतीचा बॉल ऑन साइडला खेचलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये कॅच होती. कॅच सुटली गणेश पाटीलच्या माध्यमातून. चुकी झालीये, चुकीला माफी नाही. 2 धाबा पूर्ण झाल्या. 3 धाबांची गरज होती. 2 बॉल मध्ये धावबाच्या रूपाने विकेटचं पतन. मॅच अजून संपली नाहीये. 2 धाबा पूर्ण झाल्यात. 1 बॉल शिल्लक आणि 1 धाबीची गरज. कॅच सोडली की मॅच सोडली गणेश पाटीलने. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. कॅचेस विन द मॅचेस. ही स्पर्धा पकडण्यासाठी कॅच देखील पकडावी लागते आणि कॅच सुटल्यानंतरचा परिणाम जीवनदाल जरूर मिळाला आणि 2 धाबा देखील पूर्ण झाल्यात. परंतु 3ऱ्या धाबाच्या नादामध्ये धावबाच्या रूपाने विकेटचं पतन. क्षेत्ररक्षणामध्ये आता खूप सारा बदल होईल. 1 बॉल शिल्लक आणि 1 धाबीची आवश्यकता. एकीकडे संघ आहे गावदेवी वांद्रे तर दुसरीकडे चौदरपाडा बी यांच्यामध्ये ही लढाई. 1 बॉल 1 धाबीची गरज. प्रेक्षणीय सामना. कोण जिंकेल याकडे आता सर्वांच्याच नजरा. स्ट्राईक एंडवर बॅटर हेमंत आणि गोलंदाज विकी. शेवटच्या 6 बॉलमध्ये 10 धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी विकीवर दिली होती आणि आता 1 बॉलमध्ये 1 धाबीची आवश्यकता आहे. कॅच सुटली आहे. ती कॅच मागत पडत असताना गावदेवी वांद्रे टीमला कॅच जर पकडली असती तर 2 डावांचं रक्षण झालं असतं. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारे बदल. एकीकडे संघ चौदरपाडा बी तर दुसरीकडे गावदेवी वांद्रे संघ. 1 बॉल आणि 1 धाबीची आवश्यकता आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम चौदरपाड्याला कोणी किती सराव केलाय हे दाखवण्याची वेळ आहे. आता हा सामना गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये राहिलाय. क्रिकेट हा नशिबाचा नाही तर सरावाचा खेळ आहे. 1 बॉल 1 धाबीची गरज. स्ट्राईकला हेमंत. गोलंदाज विकीचा बॉल डिफेन्स केलाय आणि ती 1 सिंगल धाव पूर्ण करत असताना चौदरपाडा बी टीमने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. प्रेक्षणीय मॅच. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाला. शेवटची 1 धाव ती पूर्ण केल्याने सामना जिंकला चौदरपाड्या टीमने. 5 मिनिटाची विश्रांती असेल आणि त्याच्यानंतर आपण लगेचच दुसऱ्या मॅचला सुरुवात करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कुणाल, ज्याने धावा दिल्या 3 आणि 2 विकेट घेतल्या. असा चौदरपाड्या टीमचा गोलंदाज कुणाल ठरला.